श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच नागपंचमी। या दिवशी घरोघरी नागप्रतिमेचं पूजन करतात, दूध लाह्यांचा नैवेद्य दाखवतात आणि म्हणूनच लाह्यांपासून होणारी अतिशय सोपी आणि तात्काळ ताकद देणारी अशी एक रेसिपी आपण आज करतोय आणि ती म्हणजे लाजा तर्पण। आयुर्वेदातील योगरत्नाकर ग्रंथात या पाककृतीचा उल्लेख आहे। लाह्या काही काळ पाण्यात भिजवून ठेवायच्या आणि नंतर हे पाणी वस्त्रगाळ करून प्यायचं। तुम्हाला असं वाटेल की अरे या पाण्यातनं कशी काय ताकद मिळेल, पण ट्रस्ट मी, अशक्तपणात हे पाणी जादू सारखं काम करतं। नागपंचमीला आपल्याकडे चिरायचं नाही, कापायचं नाही अशा काही प्रथा आहेत, त्यामुळे या नागपंचमीला तुम्ही हे असं लाजा तर्पण नक्की करून बघा। सलाईन सारखी इन्स्टंट एनर्जी देण्यासाठी लाजा तर्पण अप्रतिम काम करतं। तुम्हाला जर का जुलाब झालेत, प्रचंड डिहायड्रेशन झालं आहे, अशा अवस्थेमध्ये एकदम एनर्जी लॉस झाला आहे, अशा ह्याच्यामध्ये तुम्ही लाजा तर्पण नक्की पिऊन बघा। त्यानंतर उलटी होत असेल किंवा खूप ॲसिडिटी होत असेल, जळजळ आगाग होत असेल तर ती थांबवायला हे लाह्या अप्रतिम काम करतात। लाजा तर्पण आणि नुसत्या लाह्या खाल्ल्या तरी फायदा होतो। त्यानंतर तुम्ही अंगाला दाह होत असेल किंवा अंगाची लाही होत असेल तरी हे नक्की लाह्या तर्पण किंवा लाजा तर्पण तुम्ही घेऊ शकता। आणि याचा एक अजून इंटरेस्टिंग उपयोग जो माहीत नसतो, कुठनंही ब्लिडिंग होत असेल ना ते कमी करायला मदत करतं। म्हणजे नाकाचा घोळणा फुटला आहे किंवा पाईल्समध्ये ब्लिडिंग होतं आहे किंवा पिरियड्समध्ये हेवी फ्लो होत आहेत, अशा सगळ्या अवस्थांमध्ये लाजा तर्पण तुम्ही जर का पेलात तर त्या लाह्यांमुळे तुम्हाला ब्लिडिंग कंट्रोल करायला मदत होते।